नेक्स्ट चॅप्टर मॅथ 2 5th चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोणता? कोऑर्डिनेट जॉमेट्री. याच्यामध्ये आज पाहणार आहोत आपण डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युल्याचा यूज कसा करायचा आणि काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला. बघा, फॉर एक्झाम्पल घ्या. डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजेच काय? डिस्टन्स म्हणजेच काय? अंतर आपल्याला फाइंड आउट करायचं. काय करायचं आहे? अंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग कन्सिडर करा की लातूर टू पुणे. काय? लातूर टू पुणे अंतर आपल्याला काढायचं आहे. मग काय केलं जातं बघा की लातूरचे कोऑर्डिनेट काय केलं जातं? लातूरचे कोऑर्डिनेट आणि पुणेचे कोऑर्डिनेट या दोघाचे कोऑर्डिनेटचा यूज करून आपल्याला लातूर आणि पुणेमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतं. काय करता येतं की दोन्ही डिस्ट्रिक्टचे कोऑर्डिनेट घेऊन आपल्याला त्या दोन्हीमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतं. मग त्यासाठी बघा, काय केलं? कन्सिडर ए x1 y1, A x1 y1 and B x2 y2 are any 2 points in xy plane. कशामध्ये? xy प्लेन. मग फॉर्म्युला काय बघा? डिस्टन्स AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा झाला तुमचा डिस्टन्स फॉर्म्युला. मग फॉर एक्झाम्पल फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स P -1, 1 and Q 5 -7. मग आता एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं? द पॉइंट P -1, 1 and Q 5 -7. Let's P x1, y1 and Q x2, y2. मग आता x1 इज इक्वल टू काय येईल? x1 बघा, x1 इज इक्वल टू काय येईल? -1. y1 इज इक्वल टू काय येईल? 1. x2 काय येईल? 5. y2 काय येईल? -7. मग नंतर आता युजिंग डिस्टन्स फॉर्म. युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला D P, Q is equal to D P, Q in bracket square root in bracket x2 minus x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुटअप करा. using distance formula P distance P, Q is equal to square root x2 minus x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता x2 काय आहे आपल्याकडे? 5. पुट करा. मायनस x1 काय आहे? -1. मायनस काय झालं?
प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट अगेन ब्रॅकेट y2 काय आहे -7 ही मायनस y1 किती आहे 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. परत एकदा बघा किमती ठेवताना काळजीपूर्वक व्हॅल्यू इथं पुटअप केल्या पाहिजेत. y2 काय आहे 5 प्लेस केलं मायनस जशाच तसं. x1 काय आहे -1 मायनस मायनस प्लस आणि 1 जशाच तसा. हा प्लसला प्लस ब्रॅकेट अगेन y2 किती आहे -7 -7ला -7 मायनसला मायनस y किती आहे 1 बघा इथली संख्या नीट काळजीपूर्वक बघा. ही प्लस कशामुळे झालं आहे हा मायनस पहिला मायनस आपला कंपल्सरी हा मायनस कंपल्सरी मायनस मायनस काय होतो प्लस होतो आणि म्हणून हा प्लस झाला मायनस मायनस प्लस आणि हा 1 जशाच तसा. क्लिअर. मग इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 6चा स्क्वेअर प्लस -7 मायनस 1 किती झाला -8चा स्क्वेअर रूटमध्ये 6चा स्क्वेअर 36 प्लस 8चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये काय आलं 0 100 अगेन स्क्वेअर रूट काय मिळालं 10. डिस्टन्स P, Q इज इक्वल टू 10. मग लिहा P डिस्टन्स P, Q इज इक्वल टू 10. मग शेवटीला सेंटेन्स देअरफॉर डिस्टन्स बिटवीन P and Q is 10. काय मिळालं डिस्टन्स बिटवीन P and Q is 10. दिस इज द फायनल आन्सर. तर पॉईंट्स नेक्स्ट पॉईंट काय आपला कोलिनियर पॉईंट्स. बघा म्हणजे काय असलं पाहिजे 3 पॉईंट. मग त्यासाठी कंडिशन काय कोलिनियर असण्यासाठी कोलिनियर पॉईंट म्हणजे एक रेषीय बिंदू काय असलं पाहिजे एक रेषीय बिंदू. मग त्यासाठी कंडिशन काय सगळ्यात महत्त्वाचं हे 3 पॉईंट घेतले आपण ABC. मग 3 पॉईंटमध्ये कंडिशन काय बघा इफ द सम ऑफ एनी 2 डिस्टन्स म्हणजे कोणत्या पण 2 पॉईंटचं डिस्टन्स इज इक्वल टू द थर्ड म्हणजे तिसऱ्यासोबत देन 3 पॉईंट्स आर कोलिनियर पॉईंट. म्हणजे काय 3 बिंदूमधलं कुठल्या पण दोघाची बेरीज डिस्टन्सची बेरीज ही तिसऱ्या बरोबर असेल तर त्यावेळेस काय होतं आहे कोलिनियर पॉईंट अदरवाईज नॉन कोलिनियर पॉईंट. तर बघा फॉर एक्झाम्पल काय आहे ABC 3 पॉईंट घेतले ABC 3 पॉईंट घेतले. मग काय झालं AB डिस्टन्स AB आणि दुसरं काय येईल डिस्टन्स BC. ह्या दोघांची ॲडिशन कुणासोबत आले पाहिजे डिस्टन्स AC सोबत. तर बघा कसं येईल डिस्टन्स A, C इज इक्वल टू डिस्टन्स A, B प्लस डिस्टन्स B, C असं आलं तर काय होते ती पॉईंट काय होतील कोलिनियर. फॉर एक्झाम्पल 1 एक्झाम्पल घेऊया. शो दॅट पॉईंट A -3, 2 B 1 -2 अँड C 9 -10 आर कोलिनियर. बघा सोल्युशन पॉईंट A -3 2 B 1 -2 C 9 -10. आता काय करा पहिल्यांदा पियर बनवा ABची BCची आणि ACची तिघांची त्यामध्ये प्रत्येकाचं डिस्टन्स काढा.
by using distance formula, let's a x1 y1 b x2 y2 कन्सिडर केलं तर काय येईल, डिस्टन्स ए कॉमा बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा काळजीपूर्वक, परत मागच्या एक्झाम्पल सारखंच. y2 काय आहे, सॉरी x2 काय आहे, x2 म्हणजे बीचं किती आहे 1 मायनस हा इथला मायनस कंपल्सरी, हा मायनस कंपल्सरी. x1 काय आहे, याचा आहे किती आहे -3 मायनस, बघा हा मायनस आणि हा मायनस, म्हणजे हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस काय होईल प्लस, आणखी झालं 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 किती आहे -2 मायनस इथलं कंपल्सरी, हे मायनस इथं कंपल्सरी, आणि y1 काय आहे 2, y1 किती आहे 2 आहे, तर किती झालं 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर प्लस मायनस 4 चा स्क्वेअर. किती आलं बघा, 4 चा स्क्वेअर किती असतो 16 प्लस 4 चा स्क्वेअर 16 म्हणजे किती मिळालं स्क्वेअर रूट 32, स्क्वेअर रूट 32 इज इक्वल टू देअरफॉर. आता काय होईल आतमध्ये 16 इंटू 2, मग 16चा स्क्वेअर रूट काय असतो 4 स्क्वेअर रूट 2 म्हणजे डिस्टन्स काय मिळालं ए कॉमा बी इज इक्वल टू 4 स्क्वेअर रूट 2. 16चा स्क्वेअर रूट काय असतो 4, 16चा स्क्वेअर काय रूट असतो 4. आता नेक्स्ट कोणतं घ्या, पॉइंट बी पॉइंट बी 1 -2 अँड सी काय आहेत 9 -10 बाय यूजिंग डिस्टन्स फॉर्मूला, डिस्टन्स बी कॉमा सी इज इक्वल टू again x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. आता व्हॅल्यू पुटअप करा, x2 9 मायनस इथलं कंपल्सरी -1 चा स्क्वेअर प्लस y2 -10 मायनस कंपल्सरी, मायनस हा मायनस काय झाला प्लस, बघा परत मायनस मायनस काय झाला प्लस, आणि 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आतमध्ये किती आलं 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -8 ब्रॅकेट स्क्वेअर. 8चा स्क्वेअर 64 प्लस -8चा स्क्वेअर पण काय होतो प्लस 64, मग किती झालं इथं 8 आणि 12. अगेन फॅक्टर पाडल्याच्या नंतर काय येतं 64 इंटू 2, मग 64चा स्क्वेअर रूट काय असतो 8 स्क्वेअर रूट 2. डिस्टन्स काय मिळालं बी कॉमा सी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 8 स्क्वेअर रूट 2. आता घ्या तिसरं घ्या डिस्टन्स ए कॉमा सीचा. ये काय आहे आपला -3 2 -3 2 आणि सी 9 -10.
परत परत लिहायची गरज नाही, डिस्टन्स फॉर्म्युला स्टार्टिंगला लिहिला तरी चालतो. मग x2 किती आहे 9 मायनस 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 प्लस 3 वायचा स्क्वेअर प्लस मायनस 10 मायनस इथलं कंपल्सरी आणि हा 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग अंडर रूट काय झालं 12चा स्क्वेअर प्लस मायनस 12चा स्क्वेअर इक्वल टू 12चा स्क्वेअर काय असतो 144 प्लस 144. म्हणजे ॲडिशन करा 8 8 2 अगेन 144 इंटू 2. 144 कोणाचा असतो 12चा इंटू 2. काय मिळालं डिस्टन्स ए कॉमा सी इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट 2. तर पहा बघा देअरफॉर डिस्टन्स छोटे कोणकोणते आहेत बघा बी सी आणि बघा दोन लहान कोणते आहेत डिस्टन्स ए बी आणि बी सी या दोघांची ॲडिशन करा. तर हे ए सी सोबत येते का नाही ते आपण चेक करूयात. बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू किती आलं 4 स्क्वेअर रूट 2 प्लस 8 स्क्वेअर रूट 2. बघा 4 स्क्वेअर रूट 2 8 स्क्वेअर रूट 2. 4 आणि 4 8 ची बेरीज किती आली 12 स्क्वेअर रूट 2. ही कुणासोबत आहे ए सी सोबत. देअरफॉर डिस्टन्स ए सी. मग काय मिळालं डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. देअरफॉर points A, B and C are collinear. Okay, finish. आणि जर ह्या तिघांची ह्या दोघांची बेरीज याच्यासोबत जर आली नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करणार नॉन कोलिनियरसाठी काय करायचं नॉट टाकायचं असं आणि नंतर काय लिहायचं वाक्य नॉन कोलिनियर. जर इक्वल नाही आले तर काय करणार नॉट इक्वल टूचं सिम्बॉल द्यायचं आणि खाली काय द्यायचं नॉन कोलिनियर. ओके, गॉट इट. Finish.